बांधकामाची अनधिकृत बांधकामाची फेरतपासणी झाली आहे का? अनधिकृत बांधकामाची फेरतपासणी झाली आहे का? अनधिकृत बांधकामाची फेरतपासणी सगळी चालू आहे. जसं ते म्हणतायत त्यांच्या याच्यानुसार जिथे जिथे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलची आमची फेरतपासणी चालू आहे. त्या गोष्टीसाठी लूपमध्ये पण त्यांना ठेवलेलं आहे. आणि ज्यावेळी आम्हाला आढळून येईल आमच्या आत्ताची जी कामं संपतील मान्सूनमध्ये त्याच्यानंतर सगळ्यांवरती आम्ही नियमानुसार कारवाई करणार. मेडिकल काढलेले आहेत, ऑफिस काढलेले आहेत, तरी देखील त्यांनी स्पष्टपणे खोटे उत्तर देत आहेत की आमची तपासणी चालू आहे. जातीवादी प्रशासन आहे, जातीला टार्गेट करणारं प्रशासन आहे, जातीवादी प्रशासन आहे. त्याच्यामुळं आता त्यांनी तोंड लपून सीओ पळून गेलेले आहेत. आमचा हा आरोप आहे. आमच्या 6व्या प्रश्नाचं निराकरण त्यांनी करत नाहीये. जर 52-53 ची नोटीस काढलेली आहे, बाब न्यायप्रविष्ट आहे, तर त्यांनी संबंधितांचं दुकान बंद करण्यात यावं अशी त्यांना नोटीस काढण्यात यावी. जर न्यायप्रविष्ट बाब आहे तर एकाला मांडीशी एकाला जागाशी का धरावं हे त्यांनी उत्तर द्यावं. जर न्यायप्रविष्ट बाब असेल तर दुकान बंद करायला सांगावी. टपरीधारकांवरती अन्याय का? एकाच दुकान काढलंय आणि एकाच दुकान चालू ठेवलंय, म्हणजेच ह्याचा अर्थ सीओना आणि अतिक्रमण विभागाला यांची पाकिटं चालू आहेत. म्हणून मुजोरगिरी करून आमचं उपोषण दाबण्याचा आणि उद्याचा आत्मदहन रद्द करण्यासाठी सीओ आम्हाला गळ घालत आहेत. आज आंदोलनाच्या 7व्या दिवशी सातारा जिल्हा उपाधिकारी आदरणीय नागेशजी पाटील साहेब यांच्याशी सुमारे 1.5 तास आंदोलकांची आणि आमच्या रिपब्लिकन सेनेचे सर्व पदाधिकारी यांची चर्चा झाली. आणि 1.5 तासाच्या चर्चेनंतर बरेच प्रश्न सोडवण्याची भूमिका पॉझिटिव्हली उपजिल्हाधिकारी साहेबांची होती. पण आम्ही त्यांना उद्या 11 ते 12 या वेळेची वेळ दिलेली आहे की 11 ते 12 वाजेपर्यंत ज्या पद्धतीची आपली चर्चा झाली त्याच पद्धतीचे तोडगा काढलेली लेखी पत्र, त्यात आश्वासनं नकोय, कारवाई करतोय असाच उल्लेख आम्हाला त्या पत्रांमध्ये पाहिजे. अन्यथा 12 वाजल्यानंतर आम्ही आत्मदहन करू. त्यामुळं आत्मदहन करणार का नाही हे उद्या 12 वाजेपर्यंत एक सस्पेन्स राहील. उद्या 12 नंतर कळेल की खरोखर प्रशासनानं हा जो 1.5 तासाचा वेळ आम्हाला दिला तो कितपत योग्य ठरला का अयोग्य ठरला. हे उद्याचे जे आमचं आंदोलन आहे हे नेमकं आम्ही करणार की नाही करणार हे उद्या 12 नंतर कळेल. आंदोलनाला मी आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांना आम्ही आत्मदहन केल्यानंतर आमच्या अंत्ययात्रेसाठी आपण आवर्जून अधिवेशनातून माऊलीला यावं असं आम्ही मरण्याआधी त्यांना सांगितलेलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री याबाबत काय निर्णय घेतील, उद्या आम्हाला आत्मदहन करून देतील का नाही हे उद्याच कळेल.